शिवाय आपल्याला कोणीही बघणार नाही. त्या तत्वाशिवाय आपलं काहीही तिकडचं पान तिकडं तिकडचं पान इकडं होणार नाही. म्हणून करू नका काहीच करू नका. बाकीचं फक्त आपल्या गुरुकडून घ्या, नामस्मरण करत जावा. नामस्मरण केल्यानंतर असं नाही की तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाऊ नका, जात जावा, आळंदीला जात जावा, आळंदीतून पंढरपूरला येत जावा, पण नामस्मरण करत करत या सगळ्या गोष्टी करत जावा. असं काय नाही की तुम्ही त्या वारीत जाऊ नका, पाया पडत जाऊ नका, असं बी कसं नसते. देव सांगितलं तसं म्हणून मग असं काय नाही. पण एका ठिकाणी असं सांगितलं की तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे, सगुण निर्गुण जो म्हणजे गोविंद तो सुद्धा तोच आहे, तो सुद्धा तोच आहे. पण तो ज्ञान झाल्याशिवाय जर आपण काय करत असतो, नुसतं जेव्हा येत असतो, गुरु नाही केला, गुरुपंथ नाही घेतला, तर त्याला या गोष्टी करणार नाही. म्हणून ज्ञानेने किती बघा, तुकाराम महाराज असले, एकनाथ महाराज असले, एकनाथ महाराजांनी तर शिवे दिले, पण ते शिवे अरे काय माहिती गेली होती भूतापाशी हरी नाही मोकाशी आले म्हणून. अजून कसं चालू शकतात. तुकाराम महाराज मी तसंच म्हणते, शिंदरीचे म्हणते, भटकीचे म्हणते, पण आपल्याला कळतच नाही ना. पण का कळत नाही या गोष्टी आपल्याला, कधी कळत तर ते ज्ञान झाल्यानंतर.